नमस्कार. स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी अतिशय झणझणीत रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे ओल्या लाल मिरचीचा ठेचा. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ठेचा करण्यासाठी मी इथे काही लाल ओल्या मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्याकडे ओल्या मिरच्या उपलब्ध नसतील तर लाल सुक्या मिरच्या 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवा आणि मग ठेचा करण्यासाठी वापरा. मिरच्यांची प्रथम देठ काढून घ्यायची आहे. नंतर मध्यभागी कापून त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. मिरच्या तिखट असतात म्हणून चमच्याचा किंवा सुरीचा वापर करूनच तुम्ही बिया काढा. अशा पद्धतीने सर्व मिरच्यांच्या बिया चमचा किंवा सुरीच्या साहाय्याने काढून घ्या. मी इथे घेतलेल्या सर्व मिरच्यांच्या बिया व्यवस्थित काढून घेतल्या आहेत. थोड्याफार बिया राहिल्या तर काही हरकत नाही. या मिरच्या मी आता ग्राइंड करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. तसेच त्यात पाव चमचा काळे मीठ आणि चवीपुरते आपल्या नेहमीच्या वापरातील मीठ टाकून घ्यायचे आहे. मिरच्या ग्राइंड करत असताना पाणी वापरायची अजिबात गरज नाही. मिरच्या मी इथे ग्राइंड करून घेतल्या आहेत. मिरच्या बारीक व्हायला जरा वेळ लागतो म्हणून अधूनमधून चमच्याने चाळून घ्या. चाळण्यासाठी चमच्याचाच वापर करा. हात लावू नका. मिरचीमुळे हाताची आग होण्याची शक्यता असते. जरा जाडसर असा ठेचा मी इथे ग्राइंड करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. आता हा ठेचा मी एका बाउलमध्ये काढून घेते. ठेचा मी बाउलमध्ये काढून घेतला आहे. त्यात मी आता अर्धा अगदी बारीक कापलेला कांदा टाकून घेते. कांदा बारीकच कापायचा आहे आणि जरा कमीच घालायचा. कांदा व्यवस्थित चमच्याचा वापर करून मिक्स करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, हाताचा वापर करू नका, चमच्याचाच वापर करा. कांदा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता या ठेच्याला मी फोडणी देऊन घेते. त्यासाठी गॅस ऑन करून त्यावर मी तडका पॅन ठेवून घेतली आहे. त्यात तेल टाकून घेते. तेल तापलं आहे. फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, तसेच थोडासा स्वच्छ धुतलेला कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आहे. फोडणी अगदी कडकडीत होऊ द्यायची आहे. गॅस बंद करून आता ही फोडणी मी ठेच्यावर टाकून घेते. तेल गरम असेपर्यंत फोडणी ठेच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ठेचा गार झाल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे ओल्या लाल मिरचीचा झणझणीत असा ठेचा अगदी 2 मिनिटात तयार झालेला आहे. हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात. अगदी अप्रतिम लागतो. तसेच वेगवेगळ्या पराठ्यांसोबत, भज्यांसोबत देखील खाऊ शकतात. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.